नमस्कार, माझं नाव लिंबा कृपा कुमावत. मी सदर सुदामा रेसिडेन्सी येथे अपार्टमेंट मध्ये राहत असून गेल्या 7-8 महिन्यापासून आम्हाला कॉलनीला सदरील व्यवसायाचा भरपूर त्रास झालेला आहे. दूध डेअरी आहे, अंबिका दूध डेअरी. त्या बाजूला एक वेअर हाऊस आहे, त्याच्यानंतर एक स्टाईलची फॅक्टरी आहे. या सर्व एका कारखानदारीमुळे, अवैध कारखानदारीमुळे आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. आणि त्यांनी ते आम्हाला, जेव्हा आम्ही इथं रहिवासाठी आलो होतो त्यावेळेस बिल्डरने इथून आम्हाला एक गटार काढून दिलेली होती. जर तुम्ही आज पण जर तिथं मध्ये कोराल तर तिथं तुम्हाला गटार दिसेल. तर सदरील प्लॉट धारकाने, आंबेकडे वाले यांनी ते सदर गटार बुजवून आमच्या अपार्टमेंटच्या सांडपाण्याचा पूर्ण त्यांनी रस्ता रोखलेला आहे. त्याच्यामुळे ते पाणी तुम्ही बघू शकता, खूप तुंबलेलं आहे. त्याच्यातून डास, मच्छर खूप मोठी उत्पत्ती होते. त्याच्याने आमच्या लहान बाळा, आमच्या आरोग्याला खूप मोठी हानी होणार आहे. आणि सदर तुम्ही बघू शकता तुमच्या मागे कारखानदारी कशा प्रकारे चालू आहे. या कारखानदारीला त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाहीये. सतत या मशीन व्हायब्रेशनमुळे ध्वनी प्रदूषण, नंतर त्यांचं ते पोल्युशन, त्यांचं केमिकल युक्त पाणी, हे सर्वांचा आम्हाला भरपूर त्रास होतोय. आणि दुसरी मोठी अजून एक गोष्ट, या गरमीचा त्रास होतोय, त्या धुराचा त्रास होतोय, त्या आवाजाचा त्रास होतो. रात्रभर तो आवाज चालू असतो, जवळपास 12-1-2 वाजेपर्यंत. त्यामुळे जे म्हातारे लोक, लहान बाळ, त्यांची झोपमोड होते, चिडचिडपणा होतो. आणि त्या आता तुम्ही सदर बघत असाल तर या तुम्ही इकडे तुम्हाला दाखवतो मी. हे गटर त्यांनी त्या ठिकाणी बंद केलं असून तिचा एक लहान पाईप त्यांनी तिकडे टाकून दिलेला आहे टेम्पररी. म्हणजे हा गटर बंद करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? म्हणजे हा सगळा मनमानी कारभार इथे त्यांचा चालू आहे. इथं एक कारखानदारी, हा सगळा मनमानी कारभार चालू असल्यामुळे आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. ही समस्या जर नाही सोडली तर आम्ही येणाऱ्या 15 तारखेनंतर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत. मग जे काही होईल त्याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील.